मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 3 एक्सप्रेस गाड्या रद्द। इंटरसिटी, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेसचा यात समावेश। पर्यायी एक्सप्रेसने प्रवास करण्याचं आवाहन। दोन दिवसात धुवाधार पावसामुळे राज्यातल्या धरणांमध्ये 116 टीएमसी पाणीसाठा, तर मुळा, मुठा, वारणा, कृष्णा, कोयना, इंद्रायणी दुथडी भरून वाहू लागल्या। पुण्यात कालच्या पावसामुळे एकाच दिवसात विजेचा धक्का लागून 6 जणांचा मृत्यू। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडमध्ये सावित्री नदीचा पूर ओसरला। महाडला असलेला पुराचा धोकाही टळला। नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना। सांगलीतलं पुराचं पाणी आता दुष्काळी भागाकडे होणार रवाना। पालकमंत्र्यांकडून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश। सांगलीच्या पावसामुळे संरक्षणासाठी शेळ्यांना घातलं रेनकोट। शिराळातील शेतकऱ्याची अनोखी शक्कल। पुरांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी कार पार्किंगसाठी शोधली सुरक्षित जागा। महावीर कॉलेज ते बावडा रोडवर केल्या कार पार्क। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दरवर्षी 10 लाख लोकांना प्रशिक्षणाची संधी। मंगलप्रभात लोढांची माहिती। बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी। दूध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्यात स्वतंत्र कायदा आणणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय। केंद्र सरकारच्या इंटर्नशिप योजनेवर कंपन्यांकडून नाराजी। सरकारनं स्पष्ट केलं आहे की कंपन्यांची चर्चा न करता योजना जाहीर केल्यानं कंपन्या नाराज।